एवढे सगळे ममाअर्थचे प्रोडक्ट पाहून तुम्हाला वाटेल की मी मार्केटिंग वगैरे करायला लागली की काय या प्रोडक्ट्सची, पण तसं काही नाही आहे. हे सगळे प्रोडक्ट माझ्या बहिणीचे आहेत आणि मागील 3 ते 4 वर्षापासून ती याच ब्रँडच्या सगळ्या वस्तू वापरत आहे. या ब्रँडचा फेसवॉश आहे, पण ती सांगत होती की नेहमी फेसवॉशचे कलर वेगवेगळे येतात. असे का हे मला पण कळलं नाही. तुम्ही वापरत असाल तर तुमच्या पण व्हिटॅमिन सी फेसवॉशचे कलर नेहमी वेगळे येतात का? त्याचबरोबर तिने हे लाईट जेलसुद्धा वापरले आहे. थंडीसाठी कोल्ड क्रीमसुद्धा आहे यांची आणि काही कॉस्मेटिक्ससुद्धा आहे. ही कॉम्पॅक्ट पावडर आहे या ब्रँडची. त्याचबरोबर सनस्क्रीनसुद्धा आहे आणि तिने दोन्ही सनस्क्रीन्स वापरले आहेत. डेली क्रीमसुद्धा वापरते ती याच ब्रँडची. सोबतच लोशन पण आहे आणि हे सगळे प्रोडक्ट तिने ममाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतले आहेत. मोस्टली प्रोडक्ट व्हिटॅमिन सीचे आहे, कारण तिला व्हिटॅमिन सी सूट होतं. आपल्या स्किनला कोणतं कंटेंट सूट होतं हे आपल्याला माहिती असणं खरंच गरजेचं असतं, कारण त्यानुसार आपण त्या कंटेंटच्या क्रीम अथवा काही ब्युटी प्रोडक्ट घेऊ शकतो. माझ्या स्किनला मोस्टली नायसिनामाइड सूट होतं, म्हणून मी नेहमी नायसिनामाइड असलेले प्रोडक्ट वापरते. सोबतच थोडीशी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मी नेहमी प्रोडक्ट घेताना थोडासा विचारच करते, नाहीतर स्किनला लगेच रॅश यायला सुरुवात होते. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही, असे खूप लोक असतात ज्यांना हा प्रॉब्लेम आहे. मी फक्त या ब्रँडची लिपस्टिक यूज करते जेव्हा ती माझ्यासोबत असते तेव्हा, कारण ती एकच गोष्ट आहे जी मी वापरू शकते या सगळ्या प्रोडक्ट्समधली. हे पहा, अशा काही प्रकारे मला रॅश येतात, त्यामुळे मी नेहमी प्रोडक्ट्स घेताना थोडासा विचारच करते. पण ही चूक या प्रोडक्टची नाही तर माझ्या स्किनचीच आहे. या ब्रँडचे राईस एक्स्ट्रॅक्ट आणि बीटरूट एक्स्ट्रॅक्ट असलेले मॉइश्चरायझिंग क्रीमसुद्धा आहेत. सोबतच फेशियल किटसुद्धा आहे, जी माझ्या बहिणीने वापरली आहे यापूर्वी आणि तिला हा ब्रँड इतका आवडतो की ती नेहमी याच ब्रँडचे प्रोडक्ट्स विकत घेते. एवढे सगळे एकाच ब्रँडचे प्रोडक्ट पाहून मलाही आश्चर्य वाटलं होतं खरं तर. त्याचबरोबर ही बीटरूटची क्रीम मला वाटलं होतं रेड असेल, पण ओपन करून पाहिली तर व्हाईट निघली. तुम्ही ही ममाअर्थचे प्रोडक्ट यूज करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पैकी कोणते प्रोडक्ट तुम्ही यूज करता तेही सांगा. तसे यांचे लिपस्टिक शेड पण खूप छान छान आहेत. तुम्ही चेक केले आहे का कधी? फक्त यांच्या व्हिटॅमिन सीच्या फेसवॉशचं काही कळलं नाही, नेहमी वेगवेगळे कलर का येतात. तुम्ही जर हे वापरत असाल तर तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? एनिवे, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.